आवाज येते ताई? हो हो, येतोय दादा. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारली गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री संत सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय संत शिरोमणी नामदेव महाराज की जय बोल रे भाई सब संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हर 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 महादेव पवन सूत हनुमान की जय श्री गणेशाय नमः मनोनि त्रयक्षर ही नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म या लागी कर्म जे जे की जे अर्जुना हे तीन अक्षरांचे नाम नव्हे तर मूर्तिमंत परब्रह्मच आहे अशी तू जाण म्हणून ब्रह्म प्राप्तीसाठी जे जे कर्म करावे यज्ञ तपसि दाने च स्थिति सदित्तिचोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते यज्ञ दान तप यांच्या परिपूर्णतेलाही सत असे म्हणतात व तत्संबंधी केलेल्या कर्मालाही सत ही संज्ञा आहे ते यागाथवा दाने तापदिकेहि गहने ते निपजतु कान्युने हो निठातु याग दान किंवा घोर तपादी यांच्यापैकी कोणतीही कर्मे पूर्णपणाने सिद्धीत जावोत किंवा काही अंगाने उणेपणा निर्माण होऊन बंद पडोत परिसाचा वरकली नाही चोखा किळांची बोली तैशी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती परिसाच्या कसोटीवर शुद्ध सोने किंवा हिनकस सोने ही भाषेत संभवत नाही त्याप्रमाणे कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ती ब्रह्मरूप होतात पुनिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येते सागरी जैसी नदी जशी सागरात गंगा सिंधू असा नद्यातील भेद निवडता येत नाही त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपात न्यून कर्माचे आणि परिपूर्ण कर्माचे कोणतेच भेद उरत नाहीत हे तू ध्यानात घे येव्हा पार्था तुझ प्रति ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती परमार्थात उघडी दृष्टी असलेल्या अर्जुना तुला ब्रह्मनामाची शक्ती कथन केली आणि एकेकाही अक्षर वेगवेगळा विराम विनियोग गुणागरा बोलिलो रीती हे वीर पुरुष अर्जुना एका एका अक्षराची वेगवेगळी योजना चांगल्याच पद्धतीने तुला सांगितली ऐशे वसु महिमान म्हणून हे ब्रह्मनाम जाणितले की तू की सुवर्मराया तू उत्तम योद्ध्याच्या राजा अर्जुना याप्रमाणे असे हे उत्तम व महत्वाचे ब्रह्मनाम तू आता जाणलेस ना तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे झाले बंधानेदी तर बा अर्जुना या नामाबाबत तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे कारण सात्विक श्रद्धेचे अस्तित्व जन्म बंधाला उरू देत नाही जिये कर्मी हा प्रिय
अनुष्ठिजे सद्विनियोग तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची तो. ज्या कर्मात ब्रह्मनामाचा प्रयोग आहे, जे कर्म सत शब्दाच्या विनियोगासह अनुष्ठिले आहे, ते संपूर्ण वेदोक्त विधानच अनुष्ठिले आहे असे तू जाण. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतञ्च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनो इह. हे पार्था, सात्विक श्रद्धे वाचून केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल त्याला असत अशी संज्ञा आहे. त्याचे फळ परलोकी इहलोकी मिळत नाही. ना सांडून हे सोये मोडोनी श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राय वाढवून या. किंवा ब्रह्मनाम मार्ग सोडून श्रद्धेचा आधार नाहीसा करून आणि दुराग्रहाचे बल वाढवून मग अश्वमेध कोडी कीजे रत्ने भरोनी पृथ्वी दीजे एकांगुष्टी तपिजे तपसरी. मग कोट्यवधी अश्वमेध केले, रत्नांनी पृथ्वीचे दान दिले, पायाच्या अंगठ्यावर उभे राहून 1000 वर्षे तप केले, जळाशयाचे जळाशयाचे नावे समुद्र की जाती नवे परी किंबहुना आगवे व्रताची. ते काय सांगावे, लोकांना पाणी पिण्याकरिता, शेतातील पाणी देण्याकरिता तळे या नावाने नवे समुद्र निर्माण केले, पण हे सर्व कर्म नाम आणि निष्ठे वाचून व्यर्थच आहेत. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले काखे वदिधले सावली. खडकावर पाऊस पडला, राखेत होम केला किंवा छायेला आलिंगन दिले. नातरी जैसे चडकना गगन हाणितले अर्जुना तैसा समारंभ सुना गेला चितो. अथवा आकाशाला चापट मारणे जशी व्यर्थ जाते, त्याप्रमाणे तो अश्वमेधाधिक कर्माचा समारंभ फलादृष्टीने शून्यच झाला असे तो जाण. गहना गाळिले गुंडे तेत तेल ना पेंडी जोडे तैसे दरिद्र ते वडे ठेले चांगी. तेलाच्या घाण्यात दगड गाळले, गुंडे गाळले तर तेथे ना पेंड ना तेल मिळते, परंतु इतके श्रम करूनही त्याच्या वाट्याला दारिद्र्य तशीच राहते. गाठी बांधली खापरी येत अथवा पहिलं तरी नसरोनी जैशी मारी उपवाशी. लुगड्याच्या पदराला खापरी बांधली आणि या किंवा अन्य देशात गेली तरी तिला जसे काही मूल्य नाही, उपाशीच मारण्याची स्थिती येते. तैसे कर्म जाते तेने नाही ऐकेचे भोगणे तेथ परत्र ते कवने अपेक्षावी. त्याप्रमाणे अशा प्रकारच्या कर्माचरणाने ऐहिक लाभही होत नाही, मग परलौकिकाची गोष्टच बोलावयास नको. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की जे जो धांदा हे असो शिणून सदा दृष्टितो. म्हणूनच ब्रह्मनामाविषयी निष्ठा न बाळगता जो धांदा करावा तो या लोकी परलोकी केवळ क्षीणच ठरतो. ऐसे कलुष करी केशरी त्रितापती निरतमारी श्री वरवीर नरहरी बोलिले तेने. याप्रमाणे पापरूपी हत्तीचा सिंह त्रिविध तापाच्या अंधकाराच्या शत्रू म्हणजे सूर्य वीर श्रेष्ठ श्रीकृष्ण असे त्याने सांगितले. तेथ निजानंदा बहुवसा माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्र जैसा चांदिने. चंद्र चांदण्याच्या प्रकाशात गुप्त व्हावा त्याप्रमाणे भगवंताच्या या बोलण्याने तो अर्जुन निरागस आनंदामध्ये एकदम तल्लीनच झाला. अहो संग्राम हा वाणिया मापे नाराचांच्या आणिया सुनी माप घे मवनिया जीवितेशी. अहो हा संग्राम एक व्यापारी आहे, तो बाणांच्या अणकुचेदार मापाने तेथील सैन्याचे आयुष्यासह मास भरून कोणाचे किती आयुष्य याचे जणू मापच घेत आहे. ऐशी या समय कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे आजी भाग्य दोय हा नसे आणि ठाय. असलेही घोर अशा ठिकाणी हा अर्जुन ब्रह्मानंद सौख्य कसा उपभोगीत आहे. आज अर्जुनाशिवाय दुसरीकडे असा भाग्योदय नाही. संजय म्हणे कौरवराया गुणारी जोये रिपुचिया आणि गुरु ही हा आमुचिया सुखाचा येत. संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा, शत्रूच्या गुणांनी संतोष होतो आणि हा तर आमचा गुरु असून आमच्या सुख समाधानाचा स्वामीच आहे. हा न पुसता हे गोठी तरी देव का सोडिते गाठी तरी कैसेने आम्ही भेटी परमार्थेशी. या पांडवाने
अर्जुनाने श्रीकृष्णाला आपली शंका विचारली नसती तर श्रीकृष्णाने तरी आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ सोडली असती का? मग आम्हास परमार्थाचा लाभ कशाने झाला असता? होतो अज्ञानाचा अंधार ओसंतित जन्म वाहर, तो आत्मप्रकाश मंदिरा अतु अनिले. आम्ही आजपर्यंत अज्ञानाच्या अंधारात जन्म मरणाचे दुःख सहन करीत पंचविषयांचा मार्ग आक्रमण करीत होतो. तोच या पार्थाने आत्मज्ञान प्रकाशाच्या मंदिरात आणले. एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. तुमच्या आमच्यावर अर्जुनाने फार मोठा उपकार केला आहे, म्हणून हा अर्जुन गुरुपणामुळे गुरु असलेल्या व्यासांचा सखा भाऊ आहे असे मी मानतो. देवीची संयम म्हणे चित्ती, हा अतिशय या नृपती, खुपेल म्हणून किती बोलत असो. असे उघड बोलल्यावर संजय मनात म्हणू लागला, हा अर्जुन स्तुतीचा अतिप्रसंग हा धृतराष्ट्राच्या मनाला लागेल तेव्हा आता बोलणे पुरी. ऐशी हे बोली सांडिली, मग येरीची गोट्या धरिली, जे पारथे का पुशिली श्रीकृष्णा ते. असा विचार करून त्याने आपले बोलणे संपविले. मग अर्जुनाने श्रीकृष्णाला जी दुसरी गोष्ट विचारली ती सांगण्यास त्याने आरंभ केला. याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे, ऐक जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. संजयाने जसे केले तसेच मी हे करीन, तरी श्रोत्यांनी अवधान द्यावे अशी श्री निवृत्तीनाथ शिष्य ज्ञानदेवांची विनंती आहे. इति श्री ज्ञानदेव विरचित्तायां भावांत दीपिकायां सप्तदशोऽध्याय. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. 18व्याचे घेऊ ना? तुमच्या शैलीमध्ये सांगा ना, हे जे वाचलं ते तुम्ही सांगा आधी. आता काय सांगावं? बोला बोला, थोडं येतं तुम्हाला. छान येतं. बापरे. आता बरं का, आता अर्जुन कोण आणि श्रीकृष्ण कोण आणि कौरव पांडव कोण हे आपल्या देहामध्येच येत आहे. जसं जीव आणि शिव, आपल्या जात्याला किती खुंटे किती असतात? घरातलं दळायचं जात माहिती आहे? हो हो, एक असतं, बरोबर. नाही ना ताई, नाही, 2 खुंटे असतात ना. अच्छा. खाल्ला एक खुंटा असतो आणि वरचा एक खुंटा असतो. हा, बरोबर. त्या जात्याच्या खुंट्याची नाव आहेत जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेटे ग, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. त्या जात्याच्या खुंट्याचे नाव आहेत जीव आणि शिव. मग खालचा खुंटा आहे तो फक्त जागेवर राहतो आणि वरच्या खुंट्याला धरून माणूस बाई त्या जात्याला फिरवते. 184 योनी फेरा मारीत राहते वरच जात, वरचा खुंटा. आणि ज्यावेळेस आपण ज्वारी त्यातमध्ये सोडली त्यावेळेस त्या खालच्या खुंट्याच्या शेजारी जेवढी त्याला धरून ज्वारी राहिली त्याला जात धक्का पण लावत नाही, खालच्या खुंट्याला धरून राहिलं. तसं त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये ह्या जात्यामध्ये आता ते सुंदर माझे जाते म्हणजे आपले सुंदर शरीर दिवसाने दिवस एका क्षणोक्षणाला ते कुणीकडे चालले? काळाच्या जबड्यात चालले. काळ जागेवरच बसलेला आहे आणि तिकडे चालले. आणि तसं हे आपलं जात आहे आणि या जात्यामध्ये जीव आणि शिव हे 2 खुंटे आहेत. आणि आपला जीव काय करतो? जीव 84 लक्ष येऊन फिरत राहतो आणि शिव जाग्यावरच आहे. आणि जीवानी शिवाची सेवा करायची. जशी पत्नी पतीची सेवा करते आणि तिला जाग्यावर मग म्हणते मला हे सोनं घ्या, मला ते दागिना करा, मला हे आणा, मला ते आणा. कशामुळं? सेवा केल्यामुळं. तिला सांगितल्याबरोबर तो पती तिला तिच्या प्रत्येक आवडी तिच्या पुरवतो. तसं जर आपण ह्या जीवाने जर शिवाची सेवा केली, होय भक्ती केला तैसा पुरवी मणी धरावी ते इच्छा. आपण जशी भक्ती केली तसा तो होतो आणि आपल्याला न मागता तो देतो. त्याला काय पाहिजे ते, आपल्याला काय लागते त्याला न सांगता येते कळो अंतर. त्याला सांगायची गरज नाही. तसं ह्या अर्जुन जर झाला नसता
आणि अर्जुनानं जर विचारलं नसतं तर आम्हाला काहीच कळालं नसतं. फक्त एवढ्या एकट्या अर्जुनासाठी एवढी गीता, आणि त्या गीतेची ज्ञानेश्वरी, गीता ही आई, ज्ञानेश्वरी ही मुलगी, आणि मुलीची सेवा करायची सांगितली. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. आता पुढे आता काय विचारले? आता योग विचारले. संन्यास योग कसा आहे हे आता ह्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये आहे. आता घ्यायच्या पुढच्या ताई. हो, हरकत नाही. हॅलो ताई. 18वा, हो 18वा अध्याय घेऊया, चालेल. श्री गणेशाय नमः. जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. अहो निर्मळ परमेश्वरा, हे स्वयंप्रकाशा, अविद्या मलरहित भक्तांना मंगलकारक आणि जन्म मरण आणि वृद्धत्व हेच कोणी मेल यांच्या समुदायाला इकडे तिकडे पांगविणारा वादळी वारा आहेस. श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव प्रबळ, विदळिता मंगळ कुळ, निगमागम द्रुम फळ फलप्रद. अहो देवा, तुम्ही बलरूपाने राहणारा वायू, सूर्य, अग्नी, इंद्र, यम किंबहुना चराचरांचे आपल्या बलशक्तीने नियंत्रित करणारा व ब्रह्मदेवाच्याही आटोक्यात न येणाऱ्या मायेची निवृत्ती करणारा प्रबळ आहेस. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अमंगळाचे, दुःखाचे समुदाय नष्ट करणारा. आणि देवा, तू वेदशास्त्र रूपी वृक्षाचे मद सिद्धांत रूपी फल आहेस आणि जीवांना शुभाशुभ कर्माचे फळ देणारा आहेस. देवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव सकल, विगत विषय वत्सल, कलित काळ कवतुहल कलातीत. हे देवा, तुम्ही स्वरूपतः संपूर्ण आहात आणि ज्याची विषय वासना संपलेली आहे अशा विरक्ताविषयी तू प्रेमळ आहेस. विषयाचे ज्याचे प्रेम गेले आहे असा तू आहेस. भगवंता, सर्व नाश करणाऱ्या काळाला तू आपल्या अंकित ठेवले आहेस आणि परमार्थात अवयव रहित आहेस. भगवंता तुमचा जय जयकार असो. जय जय देव निश्चळ, चलित चित्त पान तुंदील, जगदोन्मिलन हा विरल केली पीर. देवा, तुम्ही स्थिर आहात. भक्ताच्या चंचल मनाचे प्राशन करून समृद्ध झालेले आहात. विश्वाचा विकास करणारा आहेस. तो घनस्वरूप आहेस. जगाच्या स्थितीनाशाची लीला ज्याला प्रिय आहे किंवा ज्याला विश्वाच्या अखंड लीला करणे प्रिय आहे, देवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव निष्कळ, स्फुरद महानंदा बहळ, नित्य निरस्ता अखिल मळ मूलभूत. देवा, तुम्ही निरंश आहात. स्वयंप्रकाश रूपाने स्फुरणारा, देश काल वस्तू मर्यादा रहित जो आनंद, तो ज्याच्या जवळ विपुल आहे. तुझ्या ठिकाणी पंचक्लेश, त्रिविध कर्मे, त्रिविध फळे, त्रिविध दुःखे हे सर्व मल नित्य निरस्त तू अत्यंत भावरूप आहेस. या संसार वृक्षाला मूलभूत आहेस. भगवंता तुझा जय जयकार असो. जय जय देव स्वप्रभ, जगत बुद्ध गर्भ नभ, भुवनोद्भवारंभ स्तंभ भवंधोष. अहो स्वयंप्रकाश देवा, या जगद रूपी ढगांना आश्रय देणारे आकाश तुम्ही आहात. ज्या मूळ खांबावर हे विश्व उभारले आहे तो पण तुम्ही आहात. संसार दुःखाचा नाश करणारे तुम्ही आहात. देवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध, विदुद्योद्दान द्विरद, शमदम मदन मद भेद दयार्णव. भगवंता, तू विशेष करून शुद्ध आहेस. तुझ्या शुद्धत्वाच्या संसर्गाने गंगादी नद्यांना पवित्रता येते. पण तू निरपेक्ष शुद्ध आणि अशुद्धाच्या संसर्गाने न होणारा विशुद्ध आहेस. देवा, तुम्ही अविद्येच्या मूल भौतिक रूपी बागेचा विध्वंस करणारा हत्ती आहेस आणि शमदमाद्वारा मदनाच्या गर्वाचा भेद करणारा आहेस. हे दयासागर देवा, तुझा जय जयकार असो. जय जय देव एक रूप, अतिकृत कंदर्प सर्पदर्प,
भक्त भाव भुवन दीपतापाप. अहो, एक स्वरूप देवा, मदन रूपी सर्पाच्या गर्वाचा धुवा उडविणाऱ्या, भक्तांच्या प्रेमरूपी अंतकरणातील ज्योत असणाऱ्या आणि त्रिविध तापाचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देवा अद्वितीय, परिणतो परम एक प्रिय, निज जन जीत भजनीये माया गम्य. देवा, तुझ्याशिवाय अनन्य कोणी सतचित्त आनंद स्वरूप पदार्थ नाही. सर्व लौकिक आणि वैदिक कर्मापासून व भोगापासून झालेली चित्ताची निवृत्ती व आत्मज्ञानाने झालेली अंतकरणाची शांती ज्यांच्या परिवारांना झालेल्या आहेत, अशा निवृत्त शांत समाधानी पुरुषांना एकमेव आवडणारा आणि आपल्या भक्ताकडून जिंकला जाणारा, भक्ती योग्य आणि मायेला निर्माण करण्यास अशक्य अथवा विश्वकार्यरूप मायेवरून ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान अनुमानाने होणे शक्य आहे, असा तू आहेस. तुझा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद रुमबीज प्ररोहनावणी. अहो श्री गुरु रूपी परमेश्वरा, ज्याची कल्पना करणे शक्य नाही, आश्चर्यजनक विस्मयजनक फळ देणारे कल्पवृक्ष आपणच आहात. आत्मज्ञानाच्या झाडाचे बीज रुजून त्यास विकसित कोंब फुटण्याचे सुपीक स्थळ आपण आहात. महाराज, मी आपला जय जयकार करतो. हे काय एक असेसे नाना परिभाषा वशे, स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेष. तथापि ज्यांची विशिष्ट लक्षण मनाने जाणता येत नाही किंवा वाचीने उच्चारता येत नाही, अशा तुम्हाला उद्देशून नाना प्रकारच्या शब्दांची जडणघडण करून मी किती स्तोत्रे रचावीत. जी विशेषणी विशेष जे, ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजिवाण गाई. ज्या ज्या विशेषणाने तुला विशिष्ट करावी, ते साक्षी मास्त जडाचेच वर्णन होत असल्याने ते दृश्य तर तुझे स्वरूप होऊ शकत नाही, कारण तू स्वयंप्रकाश चैतन्य रूप आहेस, हे मी यथार्थ रूपाने जाणतो. म्हणून तुझे हे वर्णन करण्याविषयी मी लाजत आहे. जरी मर्यादेचा सागरू हा तवचितया डगरू, जवन देखे सुधा करू दयाला. सागर हा आपली मर्यादा सांभाळून राहणारा आहे. ही त्याची प्रसिद्धी तोपर्यंत आहे की जोपर्यंत त्याने चंद्रास पाहिले नाही. सोमकांतु निज निर्झरी, चंद्रार्ध्याधिक न करी, ते तोची अवधारी करवी की. अहो महाराज, चंद्रकांत म्हणी आपल्या पाजराने चंद्रास आपण होऊन अर्घ्य दान देत नाही, तर ते अर्घ्याधिक देव विण्याचे काम तो चंद्रकांत मण्याकडून करून घेतो. नेणे कैशी वसंत संगे, अवचित या वृक्षाचे अंगे, फुटती तै हे तयाही जोगे धरणी नोहे. अहो पहा, निसर्गात कशी गंमत आहे ते काही कळतच नाही. वसंताच्या आगमनाने वृक्ष सतेज पल्लवित प्रफुल्लित होतात, तेव्हा त्या वसंतालाही आपल्या पात्रतेनुसार त्या पल्लव फुलांना धारण करणे प्राप्त होत नाही का? पद्मिनी रविकिरण लाहे मग लाजे कवन, काजळे शिवतले लवनांग भुली. सूर्य विकसिनी कमळाला सूर्यकिरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार? किंवा पाण्याचा स्पर्श झालेले मीठ आपोआप विरघळते. तैसा तू ते जे तमी स्मरे, ते तमी पण मी विसरे, मग जावळी का ढेकरे, जाकळीला ढेकरे तृप्त जैसा. जेव्हा मी तुझे स्मरण करतो, तेव्हा मी अहम भावाला विसरतो. भोजनाने तृप्त झालेला माणूस ढेकराने व्यापला असता त्याला आपली ढेकर आवरून धरता येत नाही. मज तुवाजी केले तैसे, माझे मी पण दवडून देशे, तुती मिशेंचे पापिशे बांधले वाचे. अहो महाराज, आपण देखील मला अशीच तृप्त केले आहे. माझा मीपणा नष्ट करून तुतीच्या निमित्ताने वाणीला वेळ लावून टाकली आहे. नायरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जय करावी, तै गुणिया धरावी सरो भरी की. बरे देहबान राखून तुमची स्तुती गावी, तेव्हा तरी गुण व गुणी यामध्ये भेदभाव करावाच लागतो. झाला का टाइम? वाचा थोडं असून.
हा, हम्म, विश्लेषण करता येतं का तरी याचं? तुझी हा, नाही, मला ते बोलता जास्त बोलत नाही काही मी. बर. आपलं एक आपलं काम करूयात त्याच्यात मग. हा, आपलं थांबूयात मग आपण. कोणी अजून करणार असेल तर त्यांना विचारूयात, चालेल. पसायदान घेऊ. बर. हा, पसायदान घ्या मग, हो, चालेल. घेऊ का? हो हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पणो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जीवांचिला तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांच्या मांद्याळी. अनावृत भूमंडळी, भेटो तया भूता. चल कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गावो. बोलती जे अर्णवा पियुषांचे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. बजिज्वादी पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आविरी, तीत म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव, येण विज्ञान देव सुखिया झाला. येण विज्ञान देव सुखिया झाला. येण विज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. छान दादा, खूप सुंदर म्हणलात तुम्ही. एक वेगळी चाल होती. छानच. चा- अजून असाच कोणी? चान्स देत राहा आम्हाला. नक्कीच नक्कीच दादा. अजून कोणी काही सांगू शकतो 17 आणि 18व्या अध्यायाबद्दल आज? कोणाला बोलायचं आहे? हॅलो, हँड रेस करा. कोणी जर असेल तर हँड रेस करा, म्हणजे मी हे करते. चालेल. वैजंती ताई. मी काही बोलत नाही, त्या दादांनाच सांगा. ते खूप हम्म. सुंदर वाचन केलं आणि खूप भावपूर्ण त्यांचा आवाज आणि होता. तर ते अगदी त्यांच्या अगदी शब्दात जास्त खरंच. छान सांगतील ते. अगदी मी खरंच आहे. तेव्हाही हे केलं होतं. हे केलं होतं म्हणून मी हँडरेज नाही केला की तुम्ही 17वा पूर्ण अध्यायाचा सारांश सांगा, असं मी त्यांना म्हणत होती की पूर्ण 17वा अध्याय काय आहे बुवा, म्हणजे शेवटचं आहे ना ते. तर त्याच्यात त्यांना बरोबर. माऊलींना काय म्हणायचं आहे हे मला ऐकायचं होतं पूर्ण, म्हणून. तर ते दादा चांगलं सांगतील, कारण की मला वाटते ते अगदी चांगले वारकरी आहेत आणि ते त्यांची चाल, त्यांची बोलण्याची पद्धत आणि समजून सांगण्याचं खूप खूप सुंदर आहे. हो हो हो, खरी गोष्ट आहे हीच आहे. हा. तर दादा पूर्ण 17वा अध्यायाचं 10 मला मिनिटात सांगा. मला ते सांगता येत नाही ना ताई. बोलताय तर किती हा? छान बोलता तुम्ही दादा, किती छान नाही सांगताय उलट. ना, सांगता येत नाही बोला बोला, ना. येतं बरं, येतं एखादं एवढं एखादा अभंग म्हणा दादा. आज आपण अभंग अभंग ऐकूया दादा. म्हणून हा. देवा तुझा माझा कार्य वैराकार. देवा तुझा माझा कार्य वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविशी, दुःखाचे डोंगर दाखविशी, बळे बांधोनिया देशी काळाती. बळे बांधोनिया देशी काळाती.
ऐसे काय चित्ती आली तुझ्या, ऐसे काय चित्ती आली तुझ्या, बळे बांधोनिया देशी कळते, बळे बांधोनिया देशी कळती, देवा तुझी आम्ही केली होती आशा, देवा तुझी आम्ही केली होती आशा, बर्वे ऋषिकेश कळवाने, बर्वे ऋषिकेश कळवाने, बळे बांधोनिया देशी कळती, बळे बांधोनिया देशी कळती, नामा म्हणे देवा करा माझी कीव, नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाही तरी जीव घ्यावा माझा, नाही तरी जीव घ्यावा माझा, बळे बांधून या देशी कळहाते, बळे बांधून या देशी कळहाते, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, बळे बांधून या देशी कळहाते, बळे बांधून या देशी कळहाते. खूप सुंदर, खूप सुंदर गायलं. भजनानं भजनानं देवाचं आणि आपलं नातं जवळ येतं. बरोबर आहे, अगदी खरं आहे. माझं आता मी ताई घरी एकटाच असतो, मुली 3 मुली त्या पुण्याला असतात, IT इंजिनियर झालेले आहेत, आणि मी MSCB मध्ये ड्रायव्हर होतो, ड्रायव्हर. 40 वर्ष नुसते दारू पिऊन आणि ते तसले मटण खाऊन लोक वागविलेले, पण आपला आपला छंद गाडीमध्ये मालिका भजनाची, आणि मला जास्त आवड काकडा भजनाची. म्हणा ना आणि एखादं कीर्तन वगैरे असं. म्हणा एखादा काकडा. हरी उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनांची सावली, येई धावनी स्मरताची, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवून कटी, भेटीसाठी तिष्ठत असे, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, किरीट कुंडले मंडित, श्रीमुखाती सुंदर सोबत, गळा वैजयंती डुल्लत, हर मिरवीत तुळशीचा, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, सुरेख मूर्ती सगुण सावळी, कंठी कौस्तुभ एकावळी, केशर मुठी परिमळ आगळी, बुक्का भाळी विलसत असे, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, पित पितांबर कसला कटी, अक्षी विठ चरण तळवटी, सकळ सौंदर्य सुखाची पेटी, हृदय संपुष्टी आठवाते, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, अतिप्रिय आवडी तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदित असे, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी,
उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवे व्यथा जन्माच्या, धनदार पुत्र जन बंधू सोयी रे पिसोन, हे सर्व मिथ्या जाणून शरण रिघा देवासी, माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निघणे, हेतु संपत्तीचे वारे साचो कारे जाईल, आयुष्यदात आहे पहा काळ जपत सेमा, स्वहिताचा घोर वाद्याने रासी हरीच्या, संत चरणी भाव धरा क्षणो क्षणा नाम स्मरण, मुक्ती सायुज्यता वरा हेचे करा बापानो, विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा, दर अंतरी बीज प्रेमा न चुकाने मारी भक्ती, धनदारा पुत्र जन बंधो सोयी रे पिसोन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. ध्यान, आपण देवाचं ध्यान करायला नाही सांगितलं ताई. हो बोला बोला दादा, ऐकायला लागली. म्हणलं आपण देवाचं ध्यान करायचं नाही सांगितलं. अच्छा. देवाने आपलं ध्यान करावं, आहे का नाही. बरोबर. ध्यानी राहा श्रीहरीच्या, ध्यानी राहा श्रीहरीच्या. जसं आई घरात स्वयंपाक करते, ताटामध्ये भाकरीचं पीठ तिंबिते, पण रांगतं लेकरू खेळत खेळत ह्या घरातून दुसऱ्या घरात गेलं, बाहेर गेलं, पण तिचं भाकर करता करता पीठ ते चुरता चुरता तिचं लक्ष कुठं असतं, बाहेर बाळाकडे. भाकर करते पण काळजी बाळाची कोण करते, आई करते. बाळाला काही देणं घेणं नाही, बाळाला काही देणं घेणं नाही. फक्त आपण भगवंत रूपी आईकडं लेकरू होऊन जर गेलं तर लेकराची काळजी करणारी तीच आई आहे. तिला सतत तिला आठवण राहते का माझे लेकरू कुठे खेळायले की, कुठं पडतं का काय की, कुठं राहते की. आणि चालविषयी हाती धरून या, त्याच्या बोटाला वडिलाच्या बोटाला धरून लेकरू चलत असतं, वडील नुसतं बोट देतं त्याच्या हातात, आणि त्या लेकरानं जर त्या वडिलाचं बोट सोडलं तर माग शिटवरच आपटत दणकून. त्याच्यामुळं आपण भगवंताच्या बोटाला धरलेलं सोडणे नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांग, चालविषयी हाती धरून या, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवी ते हरिवीन, ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. खूप सुंदर. बरं ताई, श्रीकृष्ण. हो नक्कीच. आपला हा 18वा अध्याय झाला ना.